नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय ह्या जे पदासाठी जे 79 पदाची जाहिरात आली होती. कशाची 79 पदं? तर तुम्हाला गट डच्या ज्या जाहिराती आल्या होत्या 79 पदासाठी, त्यांची पात्रतेमध्ये बदल करण्यात आली. आता बघा, सविस्तर माहिती शेवटपर्यंत बघा, अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. तुम्ही फॉर्म भरला असेल काही लोकांनी, आता त्या लोकांनी कालच एक नवीन परिपत्रक हा जारी केला आहे, ठीक आहे, शासकीय कॉलेजने. आता मग त्यामध्ये काय असणार, काय चेंजेस असू शकतं, तुम्ही त्या पदासाठी अर्ज करू शकता का, कोणत्या पदाला अर्ज करता येते, 10वीमध्ये मराठी तुम्हाला सायन्स पाहिजे, त्यानंतर काही पदांना काय व्यावसायिक पात्रता पाहिजे. मग ही पात्रता तुम्ही म्हणजे तुमची आहे का? जर तुमची असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता, अदरवाईज तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. चला व्हिडिओला सुरुवात करू. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, इथे स्क्रीनवर दिसते तुम्ही विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर. यामध्ये दिलं आहे, कालची तारीख आहे 24 तारीख 8 वाजता, 24 तारीख 8 ऑगस्ट. हा कालच परिपत्रक जाहीर झाला आणि यामध्ये काय म्हटलं आहे बघा, शुद्धीपत्रक आहे. काय शुद्धीपत्रक? हे असे म्हणजे आधी जे जाहिरात काढली ती झोपून काढली काय माहीत नाही. इथं म्हणते आता शुद्धीपत्रक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय लातूर येथील गड्ड चतुर्थ श्रेणी संवर्गातील 79 पदे सरळ सेवेने भरण्याबाबतची जाहिरात 20 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून सदर जाहिरातीमध्ये या शुद्धीपत्रकानुसार खालीलप्रमाणे सूचना करण्यात येत आहे. 20 तारखेला 4 दिवसापूर्वी काढली, या लोकांनी झोपून काढली, झोपेत होते लोक, आणि आता त्यामध्ये काय करतात, बदल करतात. म्हणजे पोरांनी फॉर्म पण भरलेत यामध्ये काही. मग आता काही लोकांनी फॉर्म भरला असेल तर त्यांचं काय होणार, बघू आपण सविस्तर माहिती. बघा, शैक्षणिक अर्हतामध्ये बदल करण्यात आला. काय शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल? बघा, जाहिरातीमध्ये नमूद अर्जासाठी अर्ज करणे, जाहिरात प्रसिद्ध दिनांक 20 ऑगस्ट, उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे. म्हणजेच 20 ऑगस्टला जाहिरात झाली, त्यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे काय शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 6/7/2017 सूचनानुसार कोणत्याही उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त शालांत 10वी असणे, म्हणजे सरळ सांगतो 10वी असला पाहिजे. तो कोणत्याही म्हणजे कशातूनही असेल पण 10वी असला पाहिजे. त्यामधून पुढे काय म्हटलंय बघा, तर असे नमूद करण्यात आले. त्याऐवजी बघा, 20 पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. मराठी भाषा बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना, आपण महाराष्ट्रातले आहोत तर मराठी विषय कंपल्सरी असतो. आता पण यामध्ये बघा काहीतरी थोडी वेगळी चेंजेस आहे. बघा काय चेंज आहे. आता इथे काय दिलंय बघा, कक्षसेवकसाठी जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही 10वी उत्तीर्ण पाहिजे. काय पाहिजे? यामध्ये काही अट नाही, तुम्हाला विज्ञान असला पाहिजे, काही असला पाहिजे. मराठी कंपल्सरी असतोच आपल्याला, ठीक आहे. मग 10वी असला पाहिजे. कक्षसेवक वाढ पाहिजे ज्याला बोलतो, ठीक आहे. सर्वात जास्त फॉर्म इथेच येणार आहे. आपण शेवटी बघू की एक्झाम कधीपर्यंत होणार आहे, पहिले हे पॉईंट करून घेऊ, ठीक आहे. इथे 10वीच पाहिजे. इथे सुद्धा बाह्य रुग्ण OPD जे असतो, बाह्य रुग्ण सेवक, ह्याला सुद्धा काय पाहिजे, 10वी पास पाहिजे. हा पॉईंट क्लिअर. शिपाई सुद्धा इथे काय SSC पाहिजे, 10वी पॉईंट पाहिजे. पण काही पदात बदल केल्या बघा, जसं माळी बघा, तुम्हाला 10वी तर पाहिजेच, तसेच शेतकी विद्यालयाचा फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. याच्या आधी ज्या GMC मध्ये जाहिराती आल्या त्यामध्ये हा अभ्यासक्रम मागितलेला नव्हता, म्हणजे एक्सपिरियन्स मागितलेला नव्हता. एक्सपिरियन्स असेल तर प्राधान्य दिला जाईल असं म्हटलं होतं. पण इथे आता कंपल्सरी तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला हा फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण केलेला असावा, तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. दुसरा आहे स्वयंपाकी पदासाठी. स्वयंपाकीला बघा, याआधी जी 20 तारखेला जाहिरात आली त्यामध्ये काही एक्सपिरियन्स नव्हतं. आता त्या लोकांनी एक्सपिरियन्स टाकलं. बघा, 10वी तर पाहिजेच, पण तसेच कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकांचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र पाहिजे. आता काय म्हटलं की त्यांनी 1 वर्ष तुम्ही कुठेतरी काम केलेलं असावं, नोंदणीकृत म्हणजे आता हे काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, सर आम्ही काय करू. काही विद्यार्थ्यांनी बोगस जरी बनवला तरी काही प्रॉब्लेम नाही भावानो, कोणी पण देतात सर्टिफिकेट 1 वर्ष काम केलं म्हणून. जसं कॅटरिंग, उदाहरणार्थ कॅटरिंग असेल रजिस्ट्रेड, त्या कॅटरिंगवाल्याकडनं घ्यायचं. हॉटेल असेल ओळखीचे कोणी, त्यांच्याकडनं घ्या आणि हा फॉर्म भरा. खूप इम्पॉर्टंट आहे भावानो, कारण ह्याच्यामध्ये पगार जास्त आहे, ठीक आहे. हा एक झाला. त्यानंतर कक्षसेवक म्हणजेच काय, क्षकिरण सेवक. यामध्ये 10वी तर पाहिजेच, पण 10वीमध्ये विज्ञान हा विषय असला पाहिजे तुम्हाला. क्षकिरण, ज्याला
एक्स-रे अटेंडंट बोलतो आपण, ठीक आहे. त्यानंतर आहे प्रयोगशाळा परिचर, माध्यमिक शालांत परीक्षा. प्रयोगशाळामध्ये सुद्धा काय 10वी पाहिजे, पण विज्ञान विषय असला पाहिजे तुम्हाला. कशामध्ये? 10वीमध्ये, ठीक आहे. एवढ्या बदल केल्या. त्यानंतर रक्तपेढी परिचरमध्ये सुद्धा सेम. जिथे म्हणजे सायन्सशी संबंधित आहे तिथे विज्ञान विषय कंपल्सरीच पाहिजे. अपघात विभागमध्ये काही नाही, 10वी पाहिजे. सहाय्यक स्वयंपाकीला सुद्धा 10वी, पहारेकरीला सुद्धा 10वी. नावीला इथे प्रमाणपत्र पाहिजे ITIचा, 10वी तर पाहिजे, पण ITIचा केस कर्तनालयचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. आणि धोबीला माध्यमिक शालांत म्हणजेच 10वी कंपल्सरी आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढंच होतं. एक्झाम कधी होईल आता बघा, एक्झाम कधीपर्यंत, तर तुम्हाला सांगू इच्छितो आता याच ऑक्टोबरमध्ये बघा, ऑक्टोबर 20 तारखेच्या आत तुमची परीक्षा होऊन जाणार. हे आत्तापर्यंतचे एक्सपिरियन्स आहे. आत्तापर्यंत आपले खूप सारे GMCमध्ये विद्यार्थी लागलेत आणि तुम्हाला पेपर सेट हवा असेल तर पेपर सेट मिळेल तुम्हाला, की एक हा पेपर सेट तुम्हाला माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवर भेटेल. मी टाकेल, एक ग्रुप यामध्येच टाकेल. ठीक आहे, चालेल, धन्यवाद.